जगद्गुरु मरुसिद्ध शिवाचार्य महास्वामीजी, आपण यांना इकडे फलसिद्ध म्हणतो बघा. सामान्यतः हा प्रपंचात सुद्धा अनेक व्यक्तींना अनेक नावं असतात. काही पाळण्यातली नावं असतात, त्यानंतर आई वडिलांनी लाडानं ठेवलेली नावं असतात, आणि किंवा त्यांच्या वागण्या बोलण्यावर समाजानं ठेवलेली नावं असतात, आहे की नाही. आणि त्या व्यक्तीला मात्र नाव कमवावं लागते बरं का, हे तितकंच खरं आहे. प्राचीन काळामध्ये किंवा अगदी अलीकडच्या काळापर्यंत सुद्धा आजही जिथं ज्या कुटुंबामध्ये धार्मिक वातावरण आहे, कीर्तन प्रवचन ऐकतात, गुरु महाराजांच्या सानिध्यात राहतात, तिथं आजही मुलांची नाव ही देवाची ठेवली जातात, मुलींची नाव ही देवीची ठेवली जातात. परंतु अलीकडल्या काळामध्ये ती नावं ही परंपरा, कारण का चालता बोलता या निमित्ताने का होईना मुलांना जरी हाक दिली तर त्या परमेश्वराचं स्मरण घडावं, हा हेतू त्या मागचा पूर्वी असायचा. आता त्याचं रूपांतर वेगळं झालेलं आहे, आधुनिक नावं आली. असो, मला हेच सांगायचं आहे, जसं संत शिरोमणी मनमथ माऊलीचं शिवराजही एक नाव आहे आणि मनमथ हेही नाव आहे, म्हणून आपण मनमथ शिवराज असंही दोन्ही नाव उल्लेख